या व्हिडिओमध्ये आपण 8 मार्च 2026 या दिवसाचे चालू घडामोडीचे काही महत्त्वाचे प्रश्न पाहूया. हे प्रश्न तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षाकरता उपयुक्त ठरणारे आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल म्हणून कोणाची नियुक्ती झाली? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे जिष्णुदेव वर्मा. सी.पी. राधाकृष्णन उपराष्ट्रपती झाल्यामुळे महाराष्ट्राच्या राज्यपालाचे रिक्त पद भरले गेले. 7 मार्च रोजी कोणता विशेष दिवस साजरा होतो? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे जनऔषधी दिवस. उद्देश पहा, जेनेरिक औषधाच्या फायद्याबाबत लोकांमध्ये जनजागृती करणे. महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी हर स्टार्ट 5.0 हा विशेष उपक्रम कोणत्या राज्याने सुरू केला आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे गुजरात. उद्देश पहा, महिला सक्षमीकरण आणि उद्योजकता वाढवणे. मोनिलीगास्टर वंशातील गांडोळाच्या 2 नवीन प्रजातींचा शोध कोणत्या राज्यात लागला? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे केरळ. केरळमधील सायलेंट व्हॅली नॅशनल पार्कमध्ये गांडोळाच्या 2 नवीन प्रजाती आढळल्या. जगातील पहिल्या प्रोफेशनल फ्रँचायझी आधारित रोड सायकलिंग लीगचे यजमानपद कोणत्या देशाकडे आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे भारत. उद्देश पहा, भारतात सायकलिंग खेळाला प्रोत्साहन देणे. इंग्लंडमधील ॲश्मोलियन संग्रहालयाने भारताला परत करण्याचा निर्णय घेतलेली 16व्या शतकातील काश्यमूर्ती कोणत्या तमिळ संतांची आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे संत तिरुमंकई अलवर. केंद्र सरकारने ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया पदावर कोणाचे पुनर्नियुक्ती करून कार्यकाळ 1 वर्षाने वाढवला आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डॉक्टर राजीव सिंग रघुवंशी. श्रीनगर येथील मध्यवर्ती कारागृहाच्या अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारणाऱ्या पहिला काश्मीरी महिला अधिकारी कोण ठरले आहेत? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सबा शाल. अलीकडेच चर्चेत आलेली अमोंडावा ही आदिवासी जमात प्रामुख्याने कोणत्या देशात आढळते? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ब्राझील. संयुक्त राष्ट्र महिला 2026च्या अहवालानुसार जगात महिलांना पुरुषांच्या तुलनेत अंदाजे किती टक्के कायदेशीर अधिकार प्राप्त आहेत? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 64%. कोणत्या राज्याने दुसऱ्या किंवा तिसऱ्या मुलाच्या जन्मावर 25,000 रुपये बक्षीस जाहीर केले आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे आंध्र प्रदेश. कोणत्या राज्य सरकारने ई-पीक पाहणी अंतर्गत ऑफलाईन फोटो अपलोड सुविधा सुरू केली आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे महाराष्ट्र. ग्रामीण भागातील खराब नेटवर्कची समस्या सोडवण्यासाठी ही महत्त्वाची सुविधा आहे. नागपूरच्या कोणत्या प्रसिद्ध खेळाडूने 50 मीटर लिंबो स्केटिंगमध्ये आपला जागतिक विक्रम मोडून नवा इतिहास रचला आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सृष्टी शर्मा. देशातील पहिले रिव्हराईन दीपगृह कोणत्या नदीच्या पात्रात उभारले जाणार आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ब्रह्मपुत्रा. लडाखमधील ग्रामीण भागातील समुदाय आधारित होमस्टेना अधिक प्रगत आणि व्यावसायिक करण्यासाठी कोणता नवीन आराखडा तयार करण्यात आला आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे होलिस्टिक होमस्टे सपोर्ट फ्रेमवर्क. महिला उपासनेची अमानवीय प्रथा पूर्णपणे थांबवण्यासाठी चेन्नईमध्ये कोणत्या अत्याधुनिक AI रोबोटची नियुक्ती करण्यात आली आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे जी स्पायडर. कोणत्या भारतीय समाजसेवकाला इंडोनेशियामध्ये त्याच्या उत्कृष्ट मानवतावादी कार्यासाठी DATO पदवी मिळाली? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डॉक्टर भार्गव मल्लप्पा. कोणत्या शहरात नुकतेच संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांच्या हस्ते अत्याधुनिक प्रगत आधार सेवा केंद्र सुरू झाले आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे रांची. भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणने आपला कितवा स्थापना दिवस साजरा केला? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 176वा. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नवी दिल्लीत जनगणना 2027च्या जनजागृतीसाठी कोणत्या अधिकृत शुभंकराचे अनावरण केले? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे प्रगती आणि विकास. बार्बी ड्रीम टीममध्ये सामील होणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू कोण ठरली आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे स्मृती मंधाना. 16 वर्षाखालील मुलांच्या सोशल मीडिया वापरावर बंदी घालण्याचा निर्णय कोणत्या राज्य सरकारने घेतला आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे कर्नाटक. याचा उद्देश पहा, मुलांचे मोबाईल व्यसन आणि मानसिक ताण कमी करणे. दरवर्षी कोणता दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातो? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 8 मार्च. उद्देश पहा, महिलांना समान संधी आणि हक्क मिळवून देणे. अट्टुकल पोंगल या प्रसिद्ध सणाचे आयोजन कोणत्या राज्यात केले जाते? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे केरळ.